नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे नीलम कंट्रीसाइड हॉटेलमध्ये आता दाखल झाल्याचं कळतंय। प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे राज ठाकरेंमध्ये भेट होत असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे आता नीलम कंट्रीसाइड हॉटेलमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि राज ठाकरेंमध्ये ही भेट होते आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला सुरुवात देखील होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे सभा घेत आहेत आणि आता राज ठाकरे हे कणकवलीमध्ये सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं नारायण राणे त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळत आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची अपडेट देतात। चेतन, निश्चितच शुभम, थोड्याच वेळामध्ये म्हणजे सायंकाळी 8 वाजता राज ठाकरे यांच्या सभेला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर कणकवली येथील नारायण राणे यांचं जे हॉटेल आहे नीलम कंट्रीसाइड, या हॉटेलमध्ये राज ठाकरे थोड्या वेळासाठी आलेले होते आणि याच ठिकाणी जे उमेदवार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे, हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि राणे आणि ठाकरेंमध्ये आता बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे। एकंदरीतच दोघांची भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। या भाषणामध्ये नेमका कुठल्या मुद्द्यावरतून विरोधकांवरती निशाणा साधायचा या संदर्भातील ही चर्चा अपेक्षित आहे। दरम्यान एक मिश्किल टोला ठाकरे यांनी राणे यांच्या भेटीत लगावला की मी ज्यावेळी मुंबईतून निघत होतो त्यावेळीच बातम्यांमध्ये मी पाहिलं की उष्णतेची लाट आहे कोकणामध्ये, त्यामुळे चिंता वाटली की अशा वेळी दुपारच्या वेळी सभा घेणं कितपत योग्य असेल आणि म्हणूनच सायंकाळी थोडा उशिराने सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलं आणि म्हणूनच सायंकाळी 5 वाजताची सभेची वेळ होती ती सायंकाळी 8 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे अवघ्या पुढच्या तासाभरामध्ये राज ठाकरे सभेमध्ये संबोधित करताना पाहायला मिळतील। शुभम, चेतन, महत्त्वाचे अपडेट या भेटीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।